नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला सरबत किंवा थंड पेय पिऊशी वाटत असतात। त्याचप्रमाणे हे सुद्धा एक खोबऱ्यापासून बनवलेली आपली सोलकढी अगदी थंड आणि आपल्याला मनाला आनंद देणारी, थंडावा देणारी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। अजिबात त्याला वेळ लागत नाही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी मी एक नारळ फोडला आहे, त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्याला आपण थोडंसं एका पाण्याने धुवून घेऊया। आता याच्या मागचा काळा भाग तुम्ही कापू शकता किंवा नाही काढला तरी काहीच हरकत नाही आहे। धुतल्यामुळं काय होतं, थोडासा त्यात जर काही कचरा वगैरे आला असेल किंवा जाड भाग आला असेल तर तो निघून जावा म्हणून। ठीक आहे, आता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही अजूनसुद्धा मिरच्या वाढू शकता। 4 लसूण पाकळ्याने अर्धा इंच आलं घेतले, त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेतलेले। थोडंसं पाणी टाकून आता हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आता एका पातेल्यावर गाळणी ठेवायची किंवा एखादा मस्लिन क्लॉथ ठेवा किंवा रुमाल ठेवा आणि तुम्ही हे पूर्णपणे ह्याचं दूध जे आहे, नारळाचं दूध आपल्याला काढायचं आहे। आता हीच कृती आपल्याला कमीत कमी अजून 2दा ते 3दा करायची आहे। पूर्णपणे त्या नारळाचा चोथा राहायला हवा, त्याच्यातून पूर्णपणे असं पाणी निघालं गेलं पाहिजे। तर त्यासाठी तुम्ही ही कृती 2दा तरी अजून करा। पहा, हे एकदम घट्ट दूध निघालेलं आहे। पुन्हा मी तो चोथा मिक्सरमध्ये काढून त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आणि अशा प्रकारे 2 ते 3 वेळा तुम्ही मिक्सरला फिरवून ही कृती नक्की करा। आता पहा, आता हे जे दुसरं दूध निघेल ते थोडंसं पातळ असेल, असं करत करत तुम्ही 2-3 वेळा हे कृती नक्की करा। आता इथे मी अर्धी वाटी आगळ घेतलेलं आहे। आगळ जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 10-15 आमसुलं घ्यायची, ती पाण्यात भिजत घालायची आणि ती मिक्सरला वाटायची किंवा त्याचं पाणी गाळून घ्यायचं। दोन्हींचा एकच परिणाम होतो आणि दोन्ही मस्तपैकी असे छान कलर येतात। जर कलर नाहीच आला तर तुम्ही त्याच्यात वाटताना बिटाचा 1 तुकडा घातला तरी चालेल। आता मी इथे 1 चमचा काळे मीठ घातले आणि 1 चमचा साधं मीठ घातलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे की आपली सोलकढी एकदम रेडी होते। आता तुम्हाला लगेच थंड हवी असेल तर वाटताना तुम्ही बर्फ घ्या, म्हणजे ती थंड होईल। नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता। आपली सोलकढी एकदम रेडी आहे। माशाच्या कालवणाबरोबर नक्की ही रेसिपी ट्राय करा। खूप थंड आणि शीतल आणि बनवायला सुद्धा वेळ लागत नाही। रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।